श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। चिन्मयं व्याप्तिं यत्सर्वं त्रैलोक्यं सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मोहिमेमधल्या 1543व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज आषाढ शुद्ध दशमी, मंगळवार दिनांक 16 जुलै 2024। उपदेशामृत संग्रह भाग 6 या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ, वेदांत नगर, अहमदनगर, अनुक्रम क्रमांक 108, बैठक क्रमांक 148 व दिनांक 1/9/1991 या दिवशी परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी केलेल्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचं पठण सुरू आहे। दैव साथ केव्हा देते या प्रश्नाचा खुलासा करताना परमपूज्य सद्गुरू पुढील भागात म्हणतात, आमचं तर म्हणणं असं आहे की ज्यांच्या मनामध्ये पुण्याची भावना नाही ते पापी समजावेत। आमच्याकडे सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत आर्त व अर्थार्थी लोकच जास्त येतात। ही रांग संपतच नाही। 99% लोक पापी आहेत। ह्यांच्या मनात पुण्याची भावना नाही, इच्छा नाही। देवासाठी काही करावंसं त्यांना वाटत नाही। हे पुण्यवान होतील कसे? इतके असूनही हे लोक आपल्या चरणांपाशी येऊन पोचले आहेत ना। हा उदार दृष्टिकोन ठेवून मी यांच्याकडे दयेने पाहतो व कृपा करतो। हा भाग निराळा। तुम्ही तुमच्या जीवनात चांगले वळण लावा, चांगले आचरण ठेवा, हे तुम्हाला पुरेसे आहे। मी तुम्हाला कोणालाही संसार सोडायला सांगितलेले नाही व सांगणारही नाही। उद्या कोणीही नोकरी कामधंदा सोडून कपाळी मोठा टिळा लावून हातात माळा घेऊन बसायचं नाही। जीवनात शांतता व आनंद वाटला पाहिजे। देवाच्या कृपेने आपल्या जवळ जे आहे त्यात तृप्ती माना, हे पुण्याचे लक्षण आहे। रस्त्यावरचा भिकारी सारखा भीक मागत असतो। त्याला त्या दिवसापुरती भीक मिळालेली असते, परंतु तरीही तो मागतोच, कारण हा त्याचा हव्यासच व लोभ आहे। त्याशिवाय तो म्हणतोच की दिया उसका भला, न दिया उसका भी भला। हे चांगले नाही। आमच्या दर्शनाने तुमच्या मनात चांगली भावना निर्माण होऊ द्या, तुमचा भ्रमनिरास होऊ द्या, तुमचा अहंभाव कमी होऊ द्या। तुम्ही ईश्वराला नेहमी श्रेष्ठ माना। ईश्वरामुळे मनुष्य ताळ्यावर राहतो। ईश्वर म्हणतो की तुझा करता तू नाही, मी आहे। हे बरोबर आहे। तुझ्या कर्माचा, तुझ्या पाप पुण्याचा करता तू असशील, परंतु मूळ करता मी आहे ह्याची जाण ठेवा। मी हे केले, मी ते केले असे म्हणू नका। ही अहंकार भावना आहे। सामान्य माणसं लग्न संपल्यानंतर अहेर मोजत बसतात। तोपर्यंत मुलगी तिच्या सासरी पोचलेली असते। कोणी काय दिले ह्याची यादी बनवतात। समजा कोणी कमी दिले तर ह्यांचा जळफळाट होतो व म्हणतात की मी इतरांसाठी फार केले, परंतु लोकांनी माझ्यासाठी काय केलं? आपल्या जीवनात हे होऊ देऊ नका। लोकांचे हे मागून घेऊ नका किंवा अपेक्षा करू नका। हे लोकांचे ऋण आहे। तुम्ही इतके दिले पाहिजे असे कोणाकडे काही मागू नका। कोणी स्वेच्छेने जे दिले ते स्वीकारा। वस्तू आल्याचा आनंद मानू नका व न आल्याने दुःख मानू नका। मागून घेणं, द्यायला भाग पाडणं हे एक प्रकारचं ऋण आहे। हे फेडावंच लागतं। हे फेडूनच पूर्ण करावं लागतं। कोल्हापूरच्या देवीला एका दिवसात 25 साड्या भेट म्हणून आल्या, तर त्या एकावर एक नेसवतात व देणाऱ्याची इच्छा पूर्ण करतात। तसे तुम्ही एकावर एक 25 साड्या एका दिवसात नेसणार आहात का? पुष्कळ अशा गोष्टी आहेत की त्यावर विचार करता येतो। म्हणून तर मनुष्य जीवनात दुःखी व कष्टी का होतो याचं उत्तर सापडत नाही। जे तुम्हाला स्वेच्छेने देतील तेच स्वीकारावे। तुम्ही अपेक्षा केली की त्याच्याबरोबर पाप आलेच समजावे। पुढील प्रश्न आहे, अहिंसा पंथाच्या लोकांनी फटाके उडवण्याने हवेतील जीवजंतू मरतील म्हणून पंथाने फटाके उडवायला मनाई केली, हे योग्य आहे का? परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की वर्तमानपत्रात ही बातमी आली होती। फटाके उडवल्याने हवेतील बारीक जीवजंतू मरतील। त्यांना वाचवण्यासाठी काही पंथांच्या लोकांनी
300-350 लहान मुलांची मिरवणूक काढून मुलांकडून फटाके न उडवण्याची शपथ घ्यायला लावली. ही मुले 10 वर्षांच्या आतील होती. त्यांच्याकडून शपथ घेतली गेली. लहान मुलाला सकाळी व संध्याकाळी काय खाल्ले हे लक्षात राहत नाही, तर त्यांना ही शपथ काय आठवणार. समाजातील मोठ्या वयाच्या स्त्री पुरुषांनी शपथा घेतल्या असत्या तर त्या योग्य दिसल्या असत्या. तुम्ही समाजाचे निरीक्षण करा. समाज अगोदरच दुःखाने पीडित आहे. त्याच्या जीवनात सुखाचे क्षण फार कमी असतात. जर अशा रीतीने बंधनं टाकली गेली तर सामान्य माणसांनी आनंद व्यक्त कसा करायचा. वर्षातून एकदाच 2 दिवसांसाठी दिवाळी येते. प्रत्येकाने ह्या ना त्या निमित्ताने आनंद व्यक्त केला पाहिजे. अहो, आपले आयुष्य किती? 100 वर्ष देखील नाही, फार तर 60 ते 70 वर्ष. जे लोक हजारो वर्ष जगतात त्यांनी ह्या बंधनाचा विचार करावा. फटाके बनवणं हा राष्ट्रीय उद्योग आहे. सरकारची मान्यता आहे. या उद्योगावर लाखो कुटुंब पोचली जातात. मोठा व्यापार होतो. देशभर फटाके उडवले जातात. तेव्हा त्यापासून केंद्र सरकारला टॅक्स रूपाने उत्पन्न मिळते व राज्य सरकारला उत्पन्न मिळते. जगाच्या पाठीवर जिथे जिथे भारतीय लोक राहतात तिथे हा सण साजरा केला जातो. विक्रम संवत्सराप्रमाणे दिवाळी हा वर्षाचा शेवटचा दिवस आहे व पाडवा हा नवीन वर्षाचा दिवस आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छाही पाठवण्याचा हा दिवस आहे. या निमित्ताने लाखो दीपावली कार्डे पाठवली जातात. दिवाळीच्या वेळेस घरात दिवे लावतात व प्रकाश फैलावतो. जर ह्या दिवसात घराबाहेर 4 पणत्या नाहीत तर घर भकास वाटते. प्रकाश हेच ईश्वराचे रूप आहे. तुम्ही रोजचे साधे जीवन जगणारी माणसं आहात. जेवढे चांगले जगता येईल तसे जगावे. चांगलं बोलावं, चांगलं खावं प्यावं. फटाके उडवू नका, अमुक करू नका, तमुक करू नका, अशा प्रकारे समाजावर बंधनं टाकणं व त्यात लोकांना जखडून टाकणं योग्य नाही. ज्यातून आनंद मिळेल अशा सर्व कार्यक्रमात सहभागी व्हा. जे करून मनाला प्रसन्नता मिळेल असे सर्व करा. नंतर उतारवयात हे करायचे राहून गेले, ते करायचे राहून गेले अशी मनाला हुरहुर लागणार नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करा, तुम्हाला साक्षात्कार होणार नाही. तुम्हाला त्याने हे जे मनुष्य जीवन दिले आहे, खायला प्यायला दिले आहे, त्यात नीती नियमाने राहून भरपूर आनंद घ्या व मजेत राहा. कधीही दुःखी राहू नका. जेवढं सुखाने जगता येईल तेवढं जगा. त्याबरोबर देवाचं नाव अवश्य घ्या. विनाकारण स्वतःवर बंधनं घालून घेऊ नका किंवा त्यागाची कल्पना करू नका. तुम्ही काय त्याग करणार? तुम्ही काहीही सोडणं शक्य नाही. आमच्यासारख्या पुरुषांच्या दर्शनाला जा. 2 शब्द ऐका, समजून घ्या, आत्मसात करा. जीवनात काहीतरी चांगला बदल घडवून आणा. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, या प्रश्नाच्या पुढील भागाचे पठण उद्या सकाळी 6 वाजता. आजचे हे पठण सद्गुरुचरणी सादर अर्पण. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.